ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 19 आणि 20. अनादिमध्यान्तमनन्तवीर्यमनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदन्तपन्तम्. द्यावा पृथिव्योरिदमन्तरं ह्युं व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः. दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. शब्दार्थ. आपण आदी, मध्य आणि अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत बाहू असलेले सूर्य व चंद्र हे ज्यांचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्यांचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापविणारे असे आहात, असे मला दिसते. हे महात्मन, हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकले आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत. भावार्थ. निसर्ग कधी शांत असतो, कधी वादळी असतो, कधी अंधार, कधी प्रकाश, कधी पूर, कधी अवर्षण, कधी वणवा, कधी वसंत. परिस्थिती कायम अनुकूल आणि सुखावह नसते. दुःखाचे हरण करून सुख देणारा तो देव असे नसते. देव बक्षीसही देतो आणि शासनही करतो. जो जसे वागतो तसे फळ मिळते. आपण काय वागतोय आणि काय मागतोय हे समजतच नाही, ही अडचण आहे. आपले मन एक यंत्र आहे. जसा विचार करू त्यावर बुद्धी अंमल करते. बुद्धी स्वतंत्र नाही. मी त्रासात आहे असा सतत विचार केला की बुद्धी त्रास ओढवून आणते. तिला त्रास म्हणजे वाईट हे कळत नाही. मनाला कळते पण वळत नाही. जो जे वांछील तो ते लाहो. ज्याचा विचार करू ते मिळतं. म्हणून एकतर चांगला विचार करावा किंवा विचार करू नये. फार मागत बसू नये, कारण असेल तितकेच मिळते. आयुष्य नेहमीच साधे सरळ सोपे नसते. त्यात चढ उतार असतात. सुख आणि दुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो. जसे यश, मान, आनंद मिळतो, तसे कष्ट, निराशा, अपेक्षा, भंगही असतो. ज्याने आपण थकतो ते रूप आपल्याला आवडत नाही, नकोसे वाटते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, अशी आपली मानसिकता असते. जेवढे सुख तेवढेच दुःख आपल्या वाट्याला येते. आपल्याला तसे वाटत नाही, कारण आपण जे टोचतोय त्याकडे लक्ष देतो. प्रवृत्ती अशी असते की दुःखातून निवृत्ती मानतच नाही. सुख आणि दुःख ही सापेक्ष कल्पना आहे. मानलं तर सुख, नाहीतर सगळं दुःखच. सुखी राहा सांगावं लागतं. जुनी पिढी म्हणायची, टांगा प्रत्येकाच्या दारात येत नाही, आपण पायाचे पारवे. म्हणजे आपल्याला चालता येतंय ना, मग गाडीची वाट बघायची नाही. आपण होंडा सिटी कारमध्ये बसलो की बाजूची ऑडी आपल्याला टोचते. हा मनुष्य स्वभाव आहे. कोणाला ऊन आवडत नाही, कोणाला पाऊस आवडत नाही. जे आपल्या हातात नाही, जे नैसर्गिक आहे, अपरिहार्य आहे, त्यावर सुख आणि दुःख अवलंबून ठेवलं तर मग दोष आपलाच. ढग गडगडले की भीती वाटते. एकटं राहायची भीती वाटते. पुढे काय होईल चिंता वाटते. काल झालं ते विसरू शकत नाही. भूत, भविष्य, वर्तमान सारच कसं अंधारमय असू शकेल? याचे मूळ कल्पना. अखंड कल्पना करायच्या. अमुक झालं तर तमुक होईल, याला असं वाटेल, तो तसं करेल. त्यामुळे आपण सतत चिंतेत असतो. म्हणजे आपल्या भीतीचे मूळ आपणच असतो. श्लोक 21 आणि 22. अमीहि त्वां सुरसंघा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसंघाः स्तुन्वन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च गन्धर्वयक्षासुरसिद्धसंघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. शब्दार्थ. तेच देवतांचे समुदाय
आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे आणि गुणांचे वर्णन करीत आहेत. तसेच महर्षी व सिद्ध यांचे समुदाय सर्वांचे कल्याण होवो अशी मंगलाशा करून उत्तमोत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करीत आहेत. 11 रुद्र, 12 आदित्य, तसेच 8 वसु, साध्य गण, विश्वे देव, 2 अश्विनी कुमार, मरुद्गण आणि पितरांचे समुदाय, तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धांचे समुदाय आहेत, ते सर्व चकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत. भावार्थ: 11 आदित्य, 12 रुद्र, 18 वसु आणि 2 अश्विनी कुमार हे झाले 33 कोटी देव, म्हणजे देवांचे 33 प्रकार. देव हे भगवंताचे एक रूप आहेत. ते वासुदेवात सामावले आहे. वासुदेवाची व्याप्ती त्यापेक्षा मोठी आहे. एकाच वेळी विविध रूपाने अनेकविध गोष्टी या विश्वात घडत असतात. त्या समजून घेणे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. त्याचा कार्यकारण भाव कळत नाही, त्याचे प्रयोजन समजत नाही, तशी गरजही नाही. प्रत्येक आघाडीवर आपण लढत असतो, वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो. एकाच वेळी परस्पर विरोधी निर्णय घ्यावे लागतात. आपले कोण परके कोण ते कळत नाही. कोण स्तुती करतंय, कोण बदनामी करतंय, चूक बरोबर, चांगले वाईट विचार करायलाही वेळ नसतो. भांबावून जातो, एकटे पडतो, घाबरतो. कोणाची मदत घ्यावी कळत नाही. आपल्याकडून अनेकांच्या अपेक्षा असतात. सर्वच पूर्ण करायला तारेवरची कसरत करत असतो. अनेकदा समाधानी नसतो आणि इतरांची तक्रार असतेच. त्यावेळी कला, गुण, संस्कार, बुद्धी, संपत्ती, शिक्षण सगळे पणाला लागते. श्लोक 23 आणि 24. रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहं नभस्पृश्यन् दीप्तमनेकवर्णौ व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिन्न विंदामि शमय च विष्णू. शब्दार्थ: हे महाबाहो, अनेक मुखे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे आपले महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत. तसेच मीही व्याकुळ होत आहे. कारण हे विष्णू, आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी, अनेक रंगांनी युक्त, पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झालेल्या माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहेत. भावार्थ: ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही त्या विधात्याची 3 रूपे. निर्मिती, सृजन आणि संहार ही तिन्ही त्याचीच कामे. मदत करतो तो देव आणि त्रास झाला तर ते सैतानाचे काम असे वाटते. चांगलं झालं की ती देवाची कृपा आणि वाईट झालं तर ती अवकृपा असं आपण मानतो. घटना त्यांच्या क्रमाने घडत असतात. पूर, प्रलय, वादळे, दुष्काळ ही देखील निसर्गाची रूपे आहेत. आपण त्याने व्यथित होतो. देवाने सुख द्यावे आणि दुःखांचा नाश करावा असे वाटते. पण दोन्ही गोष्टी त्याच्या लेखी समान असतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक दुःख देणारा, त्रासदायक असतो. जसे पाऊस जास्त झाला की पूर येतो, वारा जास्त झाला की वादळ, ऊन अति झाले की दुष्काळ पडतो, सतत धावपळ असली तर आराम हवा वाटतो, गर्दी अति झाली की शांतता बरी वाटते, शांतता जास्त झाली की सोबत हवी वाटते. सुरुवात असते त्याला शेवट असतो. सुख दुःख, ऊन पाऊस, रात्र दिवस, मृत्यू जन्म या एकाच गोष्टीच्या 2 बाजू असतात. आपल्याला सगळे चांगले व्हायला हवे असते, तसं घडत नाही, होऊ शकत नाही. आयुष्यात असे प्रसंग येतात की आपण घाबरून जातो. देव आपल्याला साथ देत नाही असा विचार मनात येतो. चहू बाजूंनी संकटे येतात, मदतीला कोणी नसते. धीर खचतो, मन निराश होते, खूप वाईट वाटते. त्यातून सुटका नाही असे वाटते. हाही क्षण जाईल असा विश्वास वाटत नाही. तो क्षण खूप मोठा, न संपणारा वाटतो. बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. चहू बाजूंनी लोक आपल्याला दोष देतात, चुका दाखवतात, त्रास देतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्व प्रकारच्या अडचणी निर्माण होतात.
मन उदास उदास ग, चांदणे आज उदास ग, अशी मनस्थिती होते. हेही जीवनाचे आवश्यक अंग आहे. ऊन तापल्याशिवाय पीक चांगले येत नाही. संकटे आल्याशिवाय आपण जमिनीवर येत नाही. आपल्या क्षमता वापरल्या जात नाहीत. जो धैर्याने तोंड देतो तो त्या संकटातून संधी शोधतो. तोच यशस्वी होतो. हातपाय गाळून तक्रार करून फायदा नसतो. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.